नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा नेहमीचा हक्काचा इंग्लिश एज्युकेटर फ्रॉम समर्थ इंग्लिश क्लासेस, तालुका गेवराई, जिल्हा बीड, मिस्टर अमृत गोंडे सर. आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आज पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांसमोर ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठीच्या परीक्षेतील इंग्रजी विभागाचे मी काही ग्रॅमॅटिकल एररचे क्वेश्चन, जे की तुम्हाला बिलकुल असे आवडत नाही, तर ते क्वेश्चन मी आज घेऊन आलेलो आहे. आणि ते क्वेश्चन पाहता पाहता मी तुम्हाला सांगणार आहे. आन्सर तर डेफिनेटली सांगणारच, त्यात काहीच असं दुमत नाही. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की मी तुम्हाला आन्सर कसं आला, आन्सरसोबत मी सविस्तरपणे विस्तृतपणे अगदी एक स्पष्टीकरणसुद्धा देणार आहे मी तुम्हाला. आणि त्याचबरोबर त्या उत्तरामध्ये, त्या प्रश्नामध्ये ज्या समजा छोटे छोटे न्युएन्सेस दडलेले आहेत, लपलेले आहेत, तर ते सुद्धा मी तुम्हाला सोबतच सांगणार आहे. तर कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि काही डाऊट असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला असं हेजिटेट करायचं नाही. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट, विदाउट वेस्टिंग आवर टाइम, लेट्स स्टार्ट द क्वेश्चन फर्स्ट. सो तर मित्रांनो, हा प्रश्न पहा आता. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन्स. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error. ठीक आहे. आता हे एक वाक्य दिलंय आणि ह्या वाक्याचे खाली काही भाग दिलेत ऑप्शन म्हणून, आणि त्या भागात कोणत्या भागात एरर आहे किंवा त्रुटी आहे, तर तो ऑप्शन आपल्याला काय करायचं, निवडायचा आहे. आता वाक्य काय आहे, आधी आपण काय करू, वाक्य वाचू. सो लेट्स रीड द सेंटेन्स फर्स्ट. बाय द एंड ऑफ द इयर, by the end of the year, I'll be working in the finance department for 25 years in this company. ठीक आहे. बाय द एंड ऑफ द इयर म्हणजे ह्या वर्षाच्या अखेरीस आय विल बी वर्किंग इन द फायनान्स डिपार्टमेंट. मी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काय करत असेल, काम करत असेल, फॉर 25 इयर्स इन दिस कंपनी. आणि ह्या कंपनीमध्ये मी 25 वर्ष काम करत असेल. वाक्य सूट होतंय का पहा बरं. म्हणजे या वर्षाच्या अखेरीस मी आमच्या कंपनीत किंवा या कंपनीच्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये 25 वर्ष झालं काम करत असेल. या वर्षाच्या अखेरीस 25 वर्ष झालं काम करत असेल, होईल का? नीट पहा इथं. बाय द एंड ऑफ द इयर हे पण बरोबर आहे, चला इथे काय अडचण नाही. परत कुठं, आय विल बी वर्किंग इन द फायनान्स डिपार्टमेंट. इन द फायनान्स डिपार्टमेंट हे पण ठीक आहे. फॉर 25 इयर्स इन द कंपनी, या कंपनीमध्ये 25 वर्ष झाली, या कंपनीमध्ये 25 वर्ष झाली, हे पण बरोबर आहे. आय विल बी वर्किंग, मी काम करत असेल, या वर्षाच्या अखेरीस मी काम करत असेल किंवा मला 25 वर्ष झालेले असतील. मग ते काम करताना झालेले असतील का पूर्ण झालेले असतील, बघा बरं. आय विल बी वर्किंग, हा शब्द थोडासा डाऊटफुल आहे. इथं आय विल बी वर्किंग नसतं, आय विल बी कम्प्लिटिंग असतं. म्हणजे मला पूर्ण झालेले असतील किती वर्ष, 25 वर्ष. या कंपनीमध्ये, या कंपनीच्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना मला या वर्षाच्या अखेरीस किती वर्ष झाले असतील, पूर्ण 25 वर्ष. सो इथं डाऊट आहे, वर्किंगमध्ये डाऊट आहे. म्हणजे वर्किंगच्या ऐवजी इथे काय यायला पाहिजे, कम्प्लिटिंग. म्हणजेच कुठे हा भाग कुठे आहे, आय विल बी वर्किंग. म्हणजे कोणत्या ऑप्शनमध्ये एरर आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये काय आहे, एरर आहे. तिथं आय विल बी वर्किंग दिले, काय द्यायला पाहिजे त्यांनी तिथं, आय विल बी कम्प्लिटिंग. राईट. चला पुढचं पाहूया. नंबर 4. आपण जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की आपण सर्व एक्झाम्पल, फक्त एररचे एक्झाम्पल आपण पाहतो. ठीक आहे. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट. खालील वाक्य स्प्लिट झाले, विभागलंय. किती भागामध्ये, 4 सेगमेंट्समध्ये. 4 सेगमेंट्समध्ये खालील वाक्य विभागलंय. त्यानंतर आयडेंटिफाय, शोधायचंय, सापडायचंय. काय सापडायचंय, द सेगमेंट, असा भाग सापडायचा आहे दॅट कंटेन्स, ज्याच्यामध्ये आहे काय आहे, ग्रॅमॅटिकल एरर आहे. ज्याच्यामध्ये काय आहे, ग्रॅमॅटिकल एरर आहे, तो आपल्याला काय करायचा, शोधायचा. एक्झॅक्टली जसं आपण मागचा प्रश्न सोडवला होता, त्याच्यामध्ये एरर होता. जसं की टुडेज लेक्चर और दिस लेक्चर इज ऑल अबाउट एरर्स ओनली. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन वगैरे काहीच नाही,
पण हां, याचा अर्थ असा नाही की समजा बाकीचे टॉपिक महत्त्वाचे नाही, त्या टॉपिकचं ॲप्लिकेशनच हे आहे. म्हणजे सर्व हे जे ग्रामर आहे, चेन द वाईज, परत आणखी समजा फॉर एक्झाम्पल हा पेल आहे, चेन द वाईज, क्वेश्चन टॅग, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा थोडंसं अँटोनिम सिनोनिम, थोडंसं प्रिपोजिशन पार्ट्स ऑफ स्पीच, हे ते सर्व या सगळ्याचं असं ज्यूस करायचं, हे प्यायचं. आणि ते ज्यूस जर तुम्हाला व्यवस्थित आवडलं किंवा समजलं तर मग समजून जायचं की हे तुम्हाला एक्झॅक्टली सॉल्व्ह करता येईल. कारण की तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरला किंवा प्रत्येक लेक्चरला एकच गोष्ट सांगतोय की संपूर्ण ग्रामरचं जे ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे काय, ग्रॅमॅटिकल एरर आहे. तुम्हाला सर्व ग्रामर समजलं, हा प्रश्न येणार म्हणजे येणार. ह्याची काय अशी काही एक वेगळी तयारी वगैरे नसते. बाकीचे टॉपिक तुमचे रेडी झाले याचा अर्थ तुम्ही समजून जा की तुमचा हा टॉपिक काय झाला, एकदम कव्हर झाला. त्यामुळे लक्षात. तर आपल्याला आता ज्या सेगमेंटमध्ये ग्रॅमॅटिकल एरर आहे आपल्याला तो शोधायचा आहे. तर हे वाक्य दिले, आय लुक फॉरवर्ड टू सी माय फ्रेंड्स सून. आय लुक फॉरवर्ड टू सी माय फ्रेंड्स सून. ठीक आहे. आता जे इकडं बघा, आता आय लुक फॉरवर्ड, इथं आता ऑप्शन दिले त्यांनी, माय फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये काही एरर आहे का? सून नाही, आय नाही, लुक फॉरवर्ड टू सी ठीक आहे का नाही ते पाहू. आता थोड्या वेळासाठी गृहीत धरू की आपल्याला चारीपैकी कोणताच आन्सर माहिती नाही, पण आपण आता थोडंसं याच्या डीपमध्ये जाऊ की समजा स्ट्रक्चरली, रचनेनुसार समजा हे वाक्य कसं असायला पाहिजे. तर आय लुक इथपर्यंत ठीक आहे, आय ठीक आहे, सब्जेक्ट आहे. लुक फॉरवर्ड टू हे इथं हे लुक फॉरवर्ड टू काय आलंय, एक फ्रेझल वर्ब आलाय. काय आलंय, फ्रेझल वर्ब. ही कॉम्बिनेशन ऑफ द वर्ड्स into the verb, or we can say with words, with verb is called as phrasal verb. इथं phrasal verb आलंय कोणतं, look forward to. आणि याच्या सोबतच मी तुम्हाला सांगतो, त्या phrasal verbच्या सोबत काय आलंय, हे phrasal verbच्या सोबतच हे टू नावाचं काय आलंय, प्रिपोजिशन आलंय. टू नावाचं प्रिपोजिशन. ठीक आहे, आय लुक फॉरवर्ड आणि टू नावाचं इथं प्रिपोजिशन आलं. मग ज्यावेळेस फ्रेझल वर्ब येतं आणि फ्रेझल वर्बच्या पुढे प्रिपोजिशन येतं, तर प्रिपोजिशनच्या नंतर नेहमी काय येत असतं, जरंड येत असतं. काय येत असतं, जरंड. नीट पहा, हे येत असतं जरंड. आता तुम्ही म्हणाल सर जरंड म्हणजे काय, सिंपल भाषा सांगतो. जरंड म्हणजे काय, दिसतंय वर्ब सारखं आणि काम करतंय नाउन सारखं. ठीक आहे. म्हणजे आता हे पहा, आता समजा इटिंग कोणासारखं दिसतंय, आणखी एकदा लिहितो. इटिंग कोणासारखं दिसतंय, वर्ब सारखं, म्हणजेच ING सारखं दिसतंय. पण हे काम कसं करणार, नाउन सारखं. कसं ते पण सांगतो मी आता, नीट आहे का. आता आय एम इटिंग मँगो. आता आय एम इटिंग अ मँगो, इथे एक इटिंग आलंय. आणि नंबर दुसरं आय लाईक इटिंग, इथं पण आलंय. आता ह्या दोन वाक्यामध्ये नीट पहा मुलांना, ह्या दोन वाक्यामध्ये इटिंग आलंय, पण त्यांचं फंक्शन डेफिनेटली काय वेगवेगळं आहे. कसं, आय एम इटिंग अ मँगो, हे जे इटिंग आहे, मी आंबा खात आहे, म्हणजे इथे खाण्याची क्रिया झाली. म्हणजे हे इटिंग काय आलंय, VING म्हणजेच वर्ब म्हणून आलंय. पण इथं जे हे सब्जेक्ट आहे, हे V1 आहे आणि हे काय, ऑब्जेक्ट. तर मला आवडतं, इथं आवडण्याची क्रिया झाली. काय आवडतं, मला खायला आवडतं. तर मग हे इथं काय म्हणून आलंय, नाउन म्हणून आलंय. ठीक आहे. म्हणून आपण याला काय म्हणतो, जरंड म्हणतो. जरंड म्हणजे काय, वर्बचा ING फॉर्म, म्हणजेच दिसतंय वर्ब सारखं पण काम करतंय नाउन सारखं. आणखी एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल, शी लाईक्स डान्सिंग. बॉईज हॅव गॉन फॉर स्विमिंग. त्याची स्विमिंग, डान्सिंग हे आहे, हे काय आहे, जरंड आहे. दिसतंय वर्ब सारखं पण काम करतं नाउन सारखं, त्याला आपण म्हणतो जरंड. तर म्हणून आता वापस येऊ आपल्या पहिल्या प्रश्नावरती. आय लुक फॉरवर्ड टू सी, ज्यावेळेस फ्रेझल वर्ब येतं, फ्रेझल वर्बच्या नंतर जर समजा प्रिपोजिशन आलं, तर
प्रिपोजिशनच्या नंतर नेहमी काय येत असतं, जरंड. म्हणजेच ह्या प्रिपोजिशनच्या नंतर, ह्या प्रिपोजिशनच्या नंतर हे जे आहे टू नावाचं प्रिपोजिशन, याच्यानंतर नेहमी काय येत असतं, जरंड. म्हणजेच इथं सी आलंय. आता इथं टू सी आहे. टू सी काय आहे बाबा, इन्फिनिटिव्ह. तर इथं इन्फिनिटिव्ह येणार नाही. इथं काय येईल, टू सी. म्हणजेच इथं एरर आहे. मग कुठे टू सी, लुक फॉरवर्ड टू सी. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे व्यवस्थितपणे माहिती असणं फार आवश्यक आहे. स्पेशली तुमचं, ठीक आहे, नाऊन सर्वांना जमतं, कंजंक्शन नाऊन सर्वांना जमतं, प्रोनाउन सर्वांना जमतं, ॲडजेक्टिव्ह वगैरे, ठीक आहे. पण ज्यावेळेस समजा आपण ॲडवर्बच्या नंतर जायला लागतो, समजा स्पेशली विद्यार्थ्यांना कंजंक्शन, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन, तर ह्या 2 ते 3 गोष्टी आणि काही भाग ॲडवर्बचा सुद्धा, ह्या त्यांना थोडासा अवघड वाटतो. पण ट्रस्ट मी एवढं अवघड वाटून देऊ नका. ते तुम्हाला म्हणजे ते फार महत्त्वाचं आहे, इंडिस्पेन्सिबल टॉपिक आहे ते, स्पेशली इन टर्म्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच. जेवढं तुम्ही त्याकडे लक्ष द्याल, जेवढं तुम्हाला ते आवडायला लागेल, तेवढं ते तुम्हाला व्यवस्थितपणे समजायला लागेल. पण त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला डीपमध्येच अभ्यास करावा लागतो. त्याचा डीपमध्ये अभ्यास केला तर तुम्हाला हे एररमध्ये जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला जास्त परेशान करणार नाही. म्हणून लक्ष देऊन अभ्यास करणं फार गरजेचं आहे. पुढची. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3. फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज ग्रॅमॅटिकल एरर. आता आपल्याला वाक्याचा भाग शोधायचा आहे ज्याच्यामध्ये काय आहे, ॲज युज्युअल ग्रॅमॅटिकल एरर आहे. His shoulders were stiff, S-T-I-F-F. His shoulders were stiff and he could sense a discomfort in his thighs too. त्याचे जे शोल्डर होते थोडेसे कठीण किंवा कडक असे झालेले होते आणि अँड ही कुड सेन्स, आणि तो सेन्स करू शकत होता. काय सेन्स करू शकत होता, डिस्कम्फर्ट, म्हणजे कुठेतरी असं दुखल्यासारखं. कशामध्ये, त्याच्या थाईजमध्ये, म्हणजे मांडीमध्ये तो काय करू शकत होता, थोडंसं डिस्कम्फर्ट किंवा एक दुखत असल्यासारखं असं तो सेन्स करू शकत होता. म्हणजे खांदे पण दुखत होते आणि मांड्या सुद्धा दुखत होत्या. पण आता आपल्याला, ठीक आहे, ग्रॅमॅटिकल एरर शोधायचा आहे. आता इथं पाहू आपण, ही शोल्डर, ठीक आहे. आता इथं त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत. सेन्स्ड डिस्कम्फर्ट, पहा हे व्यवस्थित. स्टिफ अँड ही कुड, ठीक आहे, बरोबर आहे. इन हिज थाईज टू, हे पण बरोबर आहे. ही शोल्डर्स वेअर, आता हे शोल्डर्स काय प्लुरल आहे म्हणून हे वेअर, हे पण ठीक आहे. सेन्स्ड, नीट पहा बरं, वाक्य व्यवस्थित सूट होतंय का, ह्याच्याकडे लक्ष द्या थोडंसं. ही कुड सेन्स्ड, ह्याच्याकडे लक्ष द्या. ही सब्जेक्ट आहे, ठीक आहे. हे काय आहे, मॉडल आहे. त्यानंतर काय, वर्ब आहे. नेहमी लक्षात द्या आणि नेहमी लक्षात ठेवत चला की ज्यावेळेस मॉडल वर्ब्स येतं, मॉडल वर्ब्स ज्यावेळेस येतात त्यांच्यानंतर नेहमी V1 येत असतं. काय येत असतं, V1 ऑलवेज. मग आता तुम्ही म्हणाल सर मॉडल वर्ब काय असतं, मॉडल वर्ब एक प्रकारचे हेल्पिंग वर्बच असतात. जसं की फॉर एक्झाम्पल शाल, विल, शाल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, शुड, वुड, ठीक आहे, मस्ट, ठीक आहे. मग हे सर्व काय असतात, एक्सेट्रा, हे सर्व काय असतात, मॉडल वर्ब्स असतात. आणि ह्या मॉडल वर्बच्या नंतर नेहमी काय येत असतं, V1 येत असतं. म्हणजे हे जे फक्त हा नाही, सर्व धरून जेवढे मॉडल वर्ब्स आहेत, ते शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, ठीक आहे, मस्ट, जेवढे पण मॉडल वर्ब्स आहेत तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस म्हणजे जेवढे मॉडल वर्ब्स आहेत त्यांच्यानंतर नेहमी काय येत असतो, V1 येत असतो. ऑलवेज रिमेंबर दिस, नेहमी काय येत असतो, V1. मग आता इथं हा सब्जेक्ट आहे आणि हा मॉडेल आहे, हा सब्जेक्ट आहे, हा मॉडेल आहे, हा सेन्स आलाय. काय आला, हा सेन्स. मग हा सेन्स काय असणार आहे, तिथं V1 यायला पाहिजे. काय आलं पाहिजे त्यांनी, V1. मग आता इथं सेन्स, हा जो सेन्स दिला हा काय दिलाय त्यांनी, V2 दिलाय. मग सेन्सचं V1 काय, S-E-N, यस, हे यायला पाहिजे. म्हणजे इथं प्रॉब्लेम आहे. कुठे आहे हे सेन्स, हे इथं. मग ज्या वाक्याच्या ज्या भागात एरर आहे किंवा चूक आहे किंवा त्रुटी आहे, मग तो ऑप्शन किंवा पर्याय कुठला आहे, ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर, इन विच देर लाइज अन एरर. ठीक आहे. नेक्स्ट,
Number 2. Question number 4. Find the part of the sentence that has grammatical error. पुन्हा तेच ग्रामॅटिकल एरर शोधायचं आहे आपल्याला. हां, तर आता आपण काय करू, वाक्य वाचूया. यू मस्ट फिनिश्ड युअर वर्क बिफोर यू गो होम. म्हणजे तुम्ही घरी जायच्या आधी तुम्ही तुमचं काम पूर्ण करणं काय आहे, आवश्यक आहे, अनिवार्य आहे. आता पुन्हा आता इथं वाक्याचे भाग दिलेत. युअर वर्क बरोबर आहे का, युअर वर्क ठीक आहे, बरोबर आहे. गो होम ठीक आहे, बिफोर यू हे पण ठीक आहे. यू मस्ट फिनिश्ड ह्याच्याकडे पहा बरं जरा. आत्ता जस्ट मी तुम्हाला आय थिंक 2 मिनटं पण झाली नसतील, मी तुम्हाला सांगितलं असतं की ज्यावेळेस हे जे दिसतं की मस्ट ज्यावेळेस मॉडेल ऑक्झिलरी येतात, कोणते आहेत मॉडेल ऑक्झिलरी? शाल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. हे काय आहेत मॉडेल ऑक्झिलरी. ज्या वेळेस समजा मॉडेल ऑक्झिलरी येतात त्यांच्यानंतर वर्कचा नेहमी कोणता फॉर्म असतो? V1 असतो. इथं काय आलंय? फिनिश्ड आलंय. फिनिश्ड काय आहे? V2, जे की चुकलं. इथं काय यायला पाहिजे होतं? FINISH फिनिश. म्हणजे एरर जर कुठं लाय करत असेल किंवा कुठं आहे तर तो ऑप्शन नंबर कोणत्या 2 मध्ये आहे. यू मस्ट फिनिश युअर वर्क. मॉडेल ऑक्झिलरी आर द वी कॅन से, हे पण एक प्रकारचे वर्बच आहेत, एक प्रकारचे हेल्पिंग वर्बच आहेत. ते काय सांगतात की स्पीकर जो असतो बोलणारा, तर त्याचा काय सांगतात ते मूड सांगतात. आणि म्हणजे ते कोणत्या भावामध्ये, कोणत्या मूडमध्ये तो स्पीकर बोलत आहे. आता समजा आपण घेतलं कॅनचं परमिशन पण आहे, ॲबिलिटी पण आहे. कुड आहे, कुडचं काय पॉसिबिलिटी आहे. मस्टचं काय ऑब्लिगेशन आहे, नेसेसिटी आहे. शुडचं ऑब्लिगेशन आहे. ठीक आहे. तर असे त्यांचे वेगवेगळे काय असतात, फंक्शन असतात. ठीक आहे. तर थोडंसं मॉडेल ऑक्झिलरीवरती एक तुम्हाला काम करावं लागेल. एके दिवशी असंच आपण काय करू, मॉडेल ऑक्झिलरीवरती एक सेपरेट आपण चॅप्टर घेऊन टाकू. फार सिम्पल आहे. इथले तुमचं म्हणजे 20 ते 25 मिनिटामध्ये मॉडेल ऑक्झिलरी आपण क्लिअर करू शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स दॅट हॅज बीन अंडरलाईन. अधोरेखित केलेला भाग कंटेन्स अन एरर. अधोरेखित अंडरलाईन केलेला भाग जो आहे त्याच्यामध्ये काय आहे, एरर आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये एरर आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर. एरर तर त्यांनी सांगितलं आहे, पण आता आपल्याला हे शोधायचं आहे की त्या एरर तो रेक्टिफाय कसा करायचा, दुरुस्त कसा करायचा, रिपेअर कसा करायचा, अमेंड कसं करायचं. ठीक आहे. तर आपल्याला शोधायचं. आपल्याला त्यांनी सांगितलं की बाबा हे बघा हा शब्द आहे, ह्याच्यामध्ये एरर आहे, तुम्ही बघून घ्या. आता ह्याचे हात कसं दुरुस्त होईल, कसं दुरुस्त करायचं ते तुम्ही तुमचं पाहून घ्यायचं. चला ठीक आहे, पाहू मग. आता आपल्याला दिले त्यांनी. तर रवी विल ईमेल. तुम्हाला वाटेल की ईमेल फक्त नाऊन तर आहेच आहे, पण ते काय आहे, वर्ब पण आहे. कोणतं वर्ब आहे? रेग्युलर वर्ब आहे. म्हणजेच काय आहे, वीक वर्ब आहे. रवी विल ईमेल यू द कम्प्लीट इन्फॉर्मेशन. म्हणजे रवी तुम्हाला ईमेल करेल, पूर्ण माहितीची काय करेल, तो ईमेल करेल, इलेक्ट्रॉनिक मेल तुम्हाला करून टाकेल. कोण? रवी. आता मला सांगा, थोडंसं पहा इथं व्यवस्थित दिसतंय का हे वाक्य? ह्याच्यामध्ये एरर आहे. मग काय पाहिजे इथं? विल हॅव बीन ईमेल्ड पाहिजे. विल हॅव बीन जर ईमेल्ड आपण ठेवलं इथं तर काय होईल वाक्य? रवी विल हॅव बीन ईमेल्ड यू. रवी विल हॅव बीन ईमेल्ड यू. रवीने तुम्हाला ईमेल केलेला असेल. काय? कंप्लीट माहितीची त्यांनी ईमेल केलेला असेल. किंवा रवी विल बी ईमेल्ड. रवी विल बी ईमेल्ड यू होईल का? नाही होणार. रवी विल ईमेल्ड. आता रवी विल ईमेल्ड हा तो ऑप्शन इथलाच दिला, त्यामुळे हा तर होणारच नाही. हा पण नाही होणार. विल बी ईमेल्ड हे पण नाही होणार. ठीक आहे, पॅसिव्हमध्ये येतंय, हे सुद्धा होणार नाही. मग इथं काय येणार? रवी विल ईमेल यू. रवी विल ईमेल यू द कम्प्लीट इन्फॉर्मेशन. राईट ऑप्शन काय आहे? नंबर 2. रवी विल ईमेल यू द कम्प्लीट इन्फॉर्मेशन. आठवते का? सिंपल फ्युचर टेन्स स्ट्रक्चर. सब्जेक्ट प्लस शाल स्लॅश विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. रवी विल ईमेल यू द कम्प्लीट इन्फॉर्मेशन. रवी तुम्हाला पूर्ण माहितीचा काय करेल? ईमेल करेल.
अशा प्रकारे तुमचं टेन्ससुद्धा तुम्हाला हे एरर शोधण्यामध्ये काय करणार आहे, मदत करत असतं. मी जसं म्हणतो की तुम्हाला एरर फक्त एका टिपिकल कॅटेगरीविषयी किंवा एक टिपिकल टॉपिकविषयी विचारलं जात नाही तुम्हाला. कोणतं म्हणजे कुठल्याही ग्रामरचं तुम्हाला मग ते मगाशी कसं ते फ्रेझल वर्बच्या पुढे काय येतं आपल्याला रूल माहिती पाहिजे होता तो. म्हणजे फ्रेझल वर्बच्या नंतर जर समजा प्रिपोजिशन तिथे काय आलं होतं टू आलं, मग टू आल्यानंतर तिथे काय ते इन्फिनिटिव्ह येत नसतं. नॉर्मली ज्यावेळेस आपण इन्फिनिटिव्ह पाहतो 2 + V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह वाटतं. पण अशा केसेसमध्ये, अशा एक्सेप्शनल किंवा रेअर केसेसमध्ये काय येत असतं, जरंड येत असतं. जरंडचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं नाही, दिसतंय वर्बसारखं, काम करतंय नाउनसारखं. म्हणून तुम्हाला ह्या बेसिक जे समजा हे बेसिक न्यूएन्सेस असतात व्हेन इट कम्स टू पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्सेस, तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची न्यूएन्सेस, छोट्या छोट्या गोष्टी काय आहेत म्हणजे फार मेटिक्युलसली तुम्हाला अभ्यास करावा ह्या गोष्टींचा. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी काय असल्या पाहिजे, माहिती असल्या पाहिजे, पाठ असल्या पाहिजे. मग तुमचा हा जो एररचा जो समजा प्रश्न आहे तो कधी चुकणार नाही. आणि मला ती जी भीती आहे एररविषयी तर ती सुद्धा निघून जाईल. पर्सनली तुम्ही मला विचाराल की सर तुम्हाला ह्या म्हणजे ग्राममहसूल अधिकारी किंवा तलाठी ह्या पेपरमधला सर्वात तुमचा बेस्ट किंवा आवडता किंवा फेवरेट पार्ट कोणता आहे, तर ट्रस्ट मी हा एरर माझा फेवरेट पार्ट आहे. बिकॉज आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू आय लाईक चॅलेंजेस अँड आय लाईक डिफिकल्ट थिंग्स टू डू ऑर टू परसीव्ह. म्हणून आता हे आपण जेवढे आज प्रश्न घेतलेत, आता थोडेसे ठीक आहे आपण थोडेसे 5-6 प्रश्नच घेतले, पण येत्या 1-2 दिवसातच फार तर फार 2 दिवसानंतरच आपण आतापर्यंत 2023 साली जेवढ्या पण समजा शिफ्टमध्ये ज्या समजा जेवढे क्वेश्चन पेपर्स आहेत, जेवढे शिफ्टचे जेवढे क्वेश्चन पेपर्स आहेत, आय थिंक 57 पेपर्स आहेत, तर त्या सर्व पेपर्समधले आपण सर्व एररचे क्वेश्चन काढून म्हणजे असे एक वेगळे सेग्रिगेट आयसोलेट करणार आहेत आणि ते सर्व आपण सोडवणार आहोत तिथं. म्हणजे तुमचा हा जो समजा एररचा जो प्रॉब्लेम आहे त्याचा आपण एकदाच काय करू, आपल्या भाषेत समजा आपण म्हणतो ना त्याचा खटका सोडून टाकू. काय ठीक आहे, काही समजलं नसेल तर कृपया करून यूट्यूबच्या कमेंट बॉक्स सेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अभिप्राय कळू शकतात. आणि काही अडचण असेल किंवा काही टॉपिकविषयी काही रिलेटेड क्वेरीज किंवा डाऊट्स असतील तर यू कॅन डायरेक्टली आस्क मी. थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि असंच आपण पुन्हा एकदा लवकरच भेटूया आपल्या पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.